मीन रास हा सप्ताह आपल्या राशीला उत्तम असा जाणार आहे। सप्ताहाची सुरुवातच एकदम दणक्यात होणार आहे, कारण घरामध्ये एकाचे विवाह ठरेल आणि यामुळे आपल्या घरात शुभकार्य घडतील आणि घरात सर्वांचे मन अगदी हर्ष उल्हासामध्ये भरून निघेल। सगळीकडे एक सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित झाल्याची तुम्हाला दिसून येईल। घरात काही आनंदी वार्ता कळतील, यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहील। घरामध्ये आपल्या परिवारजनांचा एकोपा वाढेल, एकमेकांबद्दल नाते पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल। कोठे प्रवासाला जाण्याच्या जर विचारात असाल तर नक्कीच जा, परंतु थोड्या सावधतेने जा, कारण काही अडचणी येण्याची शक्यता आहे। परंतु प्रवास छानच घडेल, तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या। जर तुम्ही कोठे आर्थिक गुंतवणूक करणार असाल किंवा करण्याच्या विचारात असाल तर त्यातून आपल्याला आर्थिक लाभच प्राप्त होतील आणि आपली आर्थिक भरभराटही होण्याची शक्यता आहे। अचानक अशा काही घटना तुमच्या जीवनात घडतील, त्यामुळे आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल आणि आपण अध्यात्माकडे वळाल। त्यामुळे आपली स्वतःची प्रगती होण्यासाठी पण खूप महत्त्वपूर्ण हा काळ ठरणार आहे। आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल, त्यामुळे आपली निर्णय क्षमता ही ठाम आणि नवीन ऊर्जेने भरलेली असे दिसून येईल आणि ठामपणे तुम्ही कोणतेही निर्णय घेण्यासाठी सक्षम राहाल। आपले मन या सप्ताहात खूप प्रसन्न असणार आहे, त्यामुळे आपण कोणतेही निर्णय घ्याल ते अगदी प्रसन्नतेने आणि शांततेने घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल। आपल्या घरामध्ये धार्मिक कार्य घडतील, त्यामुळे घरातील सर्वांचे मन अगदी शांत राहील। एक प्रकारची मनशांती तुम्हाला लाभेल, त्यामुळे शरीराने पण तुम्ही अगदी ताजेतवाने राहाल। विवाह इच्छुकांसाठी पण हा काळ चांगलाच आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण काही नवीन स्थळं आपल्याकडे चालून येतील आणि विवाह जुळण्याची पण शक्यता आहे। जर समजा काही अडचणी आल्याच तर त्याच्यावरही तुम्ही मात कराल आणि सगळे चांगलंच होण्याची शक्यता आहे, तरी तुमचे प्रयत्न तुम्ही चालूच ठेवा। जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपण तुमच्या जोडीदारासोबत किंवा आपल्या पार्टनरसोबत तुम्हाला टाइम स्पेंड करायला एक वेळ मिळेल किंवा काही काळासाठी तुम्ही कुठेतरी एक छोटीशी ट्रिप प्लॅन कराल आणि त्यामुळे तुमच्यामधील प्रेम वाढण्यास तुम्हाला मदत मिळेल। एकमेकांना अजून जास्त रीतीने तुम्ही समजून घ्याल, तर हा काळ फक्त तुमच्यासाठीच आहे असं विचार करून तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घ्या, लाभ घ्या। व्यावसायिक वर्गाला हा काळ भरपूर लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। आपल्याला व्यवसायामध्ये जे आपले विरोधक आहेत त्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आणि त्यातून ते विरोधकांवर मातही करतील आणि व्यवसायामध्ये आपले नाव प्रसिद्ध होईल, आपले पतही वाढेल। तुम्ही तुमचा व्यवसाय विस्तार करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करू शकता, कारण तसा योगही आहे आणि त्यामुळे तुमच्या आर्थिक लाभातही वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कामानिमित्त बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे, परंतु त्याच्यातून त्यांचा फायदाच होईल। त्यांना नवीन गोष्टी शिकावयास मिळतील आणि त्यांच्या भविष्यामध्ये या गोष्टीचा त्यांना फायदाच मिळेल। सोबतच आपली प्रमोशन ही होण्याची शक्यता आहे आणि आपल्या पगारातही प्रमोशन झाल्यामुळे वाढ होईल, त्यामुळे तुमचे घरचे मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील। तर या काळाचा, या वेळेचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा, आनंदी राहा। तरुण वर्गाला जर एखादा भागीदारीमध्ये नवीन व्यवसाय सुरू करावयाचा असेल तर जरूर सुरू करा आणि व्यवसायासाठी आपल्याला जे काही भांडवल हवे असेल तेही त्यांना उपलब्ध होईल, परंतु याच्यामध्ये थोडेसे अडचणी येतील, हरकत नाही, तेही दूर होऊन सर्व काही चांगलेच घडेल। फक्त प्रयत्न करा, कष्ट करा, मेहनत करा। महिला वर्गाला आपली तब्येत सांभाळावी लागेल, कारण जुन्या काही व्याधी डोकं वर काढतील। ज्या कोणी वर्किंग वुमन आहेत त्यांना कसोटीचा सध्याचा काळ आहे। घरचं सगळं सांभाळून ऑफिस सांभाळण्यामध्ये त्यांना भरपूर कष्ट करावे लागणार आहेत। सोबतच तुम्ही कुठेतरी कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे जर विचार असाल किंवा एखादी छोटीशी ट्रिप, एक वन डे ट्रिप तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्कीच जा। प्रवासाचा आनंद घ्या, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, त्यामुळे तुमच्या मनाला एक नवीन चेतना मिळेल, ऊर्जा मिळेल आणि त्यामुळे तुम्हीही मन प्रसन्न राहिल्यामुळे स्टेबल राहाल, आनंदी राहाल। विद्यार्थी वर्गाला खूप उत्साहाने परिपूर्ण असा काळ आहे। मनाला पाहिजे तसे विषय किंवा क्षेत्र मिळाल्यामुळे तुमचं मन अगदी आनंदी असेल, त्यामुळे तुमच्या एकाग्रतेमध्येही भरपूर वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि अभ्यासामध्ये जास्त लक्ष लागेल। तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीची पहिली पायरी अगदी आनंदाने पार कराल। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा काळ नवीन काहीतरी शिकण्याचा असा जाणार आहे। नवीन शिकण्यामध्ये नवीन अनुभव येतील, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील, त्यातून आपल्याला एक प्रकारची नवीन उल्हास निर्माण होईल, मन प्रफुल्लित होईल। त्याचा परिणाम म्हणजे आपल्या
आनंदी मनाचा परिणाम आपल्या आरोग्यावर सकारात्मक रीतीने होईल आणि आपले आरोग्यही अगदी छान असेल। एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला अगदी हर्ष उल्हासाने पूर्ण शुभ फळे देणारा, भरपूर आर्थिक लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।